5 मिनिटं उशिरानं येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळेचं गेट बंद. ऐन थंडीत शाळा प्रशासनाचा मनमानी कारभार. केवळ 5 मिनिटं उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळेचं गेट बंद केलं जात असल्याचा प्रकार वलवाडीतील चावरा शाळेत घडत होता. त्यामुळे ऐन थंडीत विद्यार्थ्यांना गेटवरच तात्काळ बसावं लागत होतं. याबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश महाले यांच्या नेतृत्वात युवासेना महानगर प्रमुख योगेश मराठे व त्यांच्या टीमनं आज सकाळी चावरा शाळेत सनदशीर मारहाण आंदोलन केलं. त्यांनी शाळा व्यवस्थापक फादर जॉय वाटोले यांना जाब विचारत धारेवर धरले. तसेच येत्या 2 दिवसात शाळेच्या वेळेत किंवा 15 ते 20 मिनिटांचा बदल करण्यात यावा, अन्यथा शिवसेनाचं शाळेची घंटा वाजवून शाळा भरवणार आणि शाळा सोडणार असा इशारा शिंदे सेनेच्या युवा सेनेनी यावेळी दिलाय. यावेळी युवा सेनेचे योगेश मराठे यांनी चावरा शाळेचे व्यवस्थापक वाटोले यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत चांगलेच धारेवर धरले. ऐसेच ऐन थंडीत विद्यार्थ्यांना 5 मिनिटं उशिरानं आल्यानं गेट बाहेर उभं करून शाळेच्या मैदानाचं 5 राऊंड मारण्याची अमूनुष्य शिक्षा दिली जात असल्यानं संताप व्यक्त केलाय. चावरा पब्लिक स्कूलचे करायचं काय, खाली डोके वरती पाय अशा घोषणा देत युवकांनी शाळा परिसर अक्षरशः दणानून सोडला होता. दुपारी ती मीटिंग वगैरे घेऊन तुम्हाला कॉन्टॅक्ट करून ते हिशोबाने कळवतील. नाही, आम्ही देतो निवेदन. आमचं मागणं जे आहे ते उद्या पूर्ण व्हायला पाहिजे. काय करणार तुझं जे कमिटीचं आहे ना ऑनलाईनची चालू आहे नहीं ठीक है ना, यांना देतो ना आम्ही उद्या. कल से स्कूल लेट होनी चाहिए सर, आधा घंटा. आमच्या इच्छा पूर्ण होईल का ते देखील लिहून द्यावं आम्हाला, एवढं देऊन नाही फक्त. मीटिंग संपल्याची दुपारी बसतील, मीटिंगला ठरवतील, त्या हिशोबाने तुम्हाला कळवतील असं सांगतो. ठीक है ना, सर वो टाइम चेंज होना ही चाहिए. फर्स्ट से लेकर 4 तक आपने पहले ही टाइमिंग चेंज नहीं किया है. 9 के बाद ही स्कूल होनी चाहिए, वो तो आपने पहले किया ही नहीं है. जब गवर्नमेंट में बोला है तो वो एजुकेशन ऑफिसर भी आपसे पैसा लेती होगी शायद. संदीप सर, मला एक सांगा, आता तुम्ही जे म्हणताय की दुपारपर्यंत कळवतील चर्चा करून, पण आता तुम्ही पॉलिटिकल लोकांना फोन केला, मग दुपारपर्यंत पुऱ्या गावाला फोन लावतील. आम्ही कोणाचं ऐकणार नाही सर. माहिती मला खासदार आमदार काही आम्ही कोणाचं ऐकणार नाही, कारण की ते पण आमच्या सोबतच आहे. ते जे प्रिन्सिपल आहे ना, आमच्या मागण्या गैर नाही. आणि ते जर ते पण जर हा, सगळे आम्ही आम्ही सर्व आमच्या नेतृत्वात आहोत, त्यांच्या वो आपको सपोर्ट करेंगे तो वो बच्चों के खिलाफ हो रहा हो बात. तो होनी नहीं चाहिए. आप ले लो, आपको हम दे देते, लेकिन कल से टाइम चेंज होना चाहिए. गेट नहीं बंद होना चाहिए. अगर ऐसा हुआ तो हम खुद आके अगर बैठेंगे. आप गेट बंद कर रहे हो तो स्टूडेंट्स को तकलीफ मत दीजिए. हाँ बोलो. अपने स्कूल का नियम अनुसरण करने की बाकी सब लोग तैयार. वो 5-10 बच्चा लोग लेट आया, उनको बार बार बोला ये तू ऑटो वाला. 5-10 बच्चे नहीं है सर, सुने सर, 20-25 बच्चे बाहर खड़े हैं. मोबाइल कुठे आहे रे? दाखव रे. आज जो 4 डिग्री सेल्सियस तापमान है दुनिया का, यानी जो ठंड है वो बढ़ रही है. अपन अदर टाइम पे समझ सकते हैं. ये टाइम पे बच्चों को प्रॉब्लम देना अच्छी बात नहीं है. और पहली बात तो फर्स्ट से लेकर 4th तक जो गवर्नमेंट ने बोला है कि स्कूल का टाइम 9 के बाद में होना चाहिए, वो आप फॉलो कर रहे हैं. सीबीएसई फॉलो क्यों नहीं कर रहा? स्टेट बोर्ड कर रहा था. 9 बजे के बाद हुआ है सर. सर टाइमिंग नहीं बढ़ा सकते क्या? सर जब तक ठंड बढ़ रही तब तक आप टाइमिंग बढ़ा सकते हो. और अगर टाइमिंग हो नहीं बढ़ा सकता है. सकते फिर भी अगर बच्चों को 5 मिनट लेट हो रहा है तो उनको बाहर खड़ा करके ग्राउंड पे 5 राउंड मारो, 10 राउंड मारो. और गेट बंद, आपका गेट लॉक. ये कहाँ तक सही है? और ये चीज हम लोग आज पॉलिटिकल इसके थ्रू आए, लेकिन ये चीज कल एक न्यूज़पेपर में भी आया है. हाँ, और वो न्यूज़पेपर के साथ साथ में हम लोगों के पास में पेरेंट्स लोग आके गए थे. हमने इसके पहले हमारे जो स्टूडेंट्स हैं उनको बोला आपके क्लास टीचर्स को बोलो, क्लास टीचर्स फादर तक पहुंच जाएंगे. लेकिन अगर एडमिनिस्ट्रेशन ये चीज की अगर दखल नहीं लेंगे तो फिर कल से हम स्कूल भराते हैं, हम ही स्कूल छोड़ देते हैं. उसके आगे में हमारे साथ में जो होगा हम वो बेर करने के लिए रेडी थे. क्योंकि ये ऐसा होगा, एक तो वो शिक्षणाधिकारी मैडम और आपके एडमिनिस्ट्रेशन की कुछ मिली भगत, क्योंकि वो भी वैसे ही ले रही. वो भी एक्शन नहीं लेते जो शिक्षणाधिकारी उसका भी मैडम आपके है. साथ कुछ तो दिख रहा है जो एजुकेशन ये लोग ऑफिसर भी है. सुनते नहीं, वो भी सुनते नहीं. तो मेरी भगत है क्या है, लेकिन इसका सोल्यूशन हमको चाहिए. हमको जो फादर है इनसे हमको आज पक्का हमको एश्योरेंस चाहिए कि आप लोग इस पर स्ट्रिक्ट एक्शन लेंगे. तो उसके लिए हमारे पास में हमारे लेटर भी हम आपको वो दे रहे हैं, आप वो पढ़ लीजिए. तो हम वो के पास में आपको
चावरा पब्लिक स्कूल आपल्या शाळेतली एक नामांकित शाळा आहे. त्या ठिकाणी काल विद्यार्थ्यांना 5 ते 10 मिनिटं स्कूलमध्ये येण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे काहींना घरी हाकलण्यात आले आणि ज्यांना स्कूल अटेंड करायची होती त्यांना त्यांच्या समोर असलेल्या ग्राउंडचे 10 राऊंड मारायला लावले. लहान लहान विद्यार्थ्यांना त्यामध्ये 1ली पासून ते 10वी पर्यंत सर्व विद्यार्थ्यांचा समावेश होता. आपण प्रत्येक बातम्यांमध्ये बघतोय सर्व ठिकाणी धुळे जिल्ह्याचा पारा 4 डिग्री सेल्सिअसवरून थांबलेला आहे. इतकी कडाक्याची थंडी असतानाही लहान मुलांचे इतके हाल या ठिकाणी शाळेकडून केले जात आहे. शासनाचा GR आहे महाराष्ट्र शासनाचा की 1ली ते 4थी पर्यंतच्या शाळा तरी किमान 9 किंवा 9 नंतर भरवण्यात यावा. तरी हे मुजोर प्रशासन चावरा पब्लिक स्कूल त्याच्यामध्ये कुठलाच बदल करत नाही. कदाचित आम्हाला असं वाटतंय की शिक्षणाधिकारी मॅडमांकडे आम्ही हा विषय घेऊन गेलो होतो, त्यांनी या विषयावर ऍक्शन घेतली नाही. छत्रपती संभाजीनगरच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी ऑर्डर काढली आहे की शाळा उशिरा भरवण्यात यावा 9 नंतर, आणि आमच्या शिक्षणाधिकारी मॅडम म्हणतात की माझ्या हातात राईट्स नाही. तर आम्हाला आता असा डाऊट यायला लागलेला आहे की शिक्षणाधिकारी मॅडमांचाही शैक्षणिक संस्थांसोबत संगनमत आहे आणि त्यांचे काही कदाचित व्यवहार असू शकतात, चांगले वाईट तर त्यांना त्यांचं माहिती, पण त्यांच्या संगनमतामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर, त्यांच्या शरीरावर आणि पालकांच्याही व्यवस्थेवर परिणाम होतोय. त्यामुळे आमच्याकडे अशा तक्रारी आलेल्या होत्या. आज युवा सेनेतर्फे आम्ही या मुजोर चावरा पब्लिक स्कूलमध्ये येऊन यांच्या जे प्रिन्सिपल सर आहेत त्यांना विनंती वजा सूचना इशारा दिलेला आहे की तुम्ही आमचं हे निवेदन घेतल्यानंतर 2 दिवसात जर स्कूलचा टाइम बदलला नाही तर युवा सेना शाळा भरवेल आणि शाळा पण सोडेल. ही ताकद पण युवा सेना आणि शिवसेनेमध्ये आहे. या ठिकाणी आम्ही असं नमूद करतो आणि आम्हाला त्या प्रिन्सिपल सरांनी आश्वासन दिलेले की त्या 2 दिवसात आम्ही याच्यावर चांगला निर्णय घेऊन लवकरात लवकर तुम्हाला 2 दिवसात कळवू आणि आम्हाला पण विश्वास आहे की ते लवकरात लवकर याच्यावर काही चांगली योग्य ती कारवाई करतील. त्यांनी नाही केली मग शिवसेना स्टाईलने त्यांना दाखवेल की शाळा कशी भरवली जाते आणि घंटी कशी वाजवली जाते. जय हिंद, जय महाराष्ट्र.